बाहेर गेले आणि मी सुद्धा कोणत्या विषयात बाहेर गेलो, त्यामुळं दोघंही एकाच मार्गाने बाहेर पडलो नाही. मला वाटतं की माझा अनुभव तर शहरातल्या लोकांवरचा आहे, जो मी पहिल्यापासून सांगत आलो. आणि मला वाटतं की भविष्यात त्या गोष्टी हिसाब सापडावं कुणाला नाही, प्रत्येकाला. पण आता तुम्ही दोघंही मनसेतून, रवी मनसेतून काँग्रेसमध्ये आला, तू मनसेमधून वंचितमध्ये, आता दोघं या ठिकाणी कायमस्वरूपी राहणार ना? मी 100% राहणार. तुझं बाबू ऑन स्टेज मी स्टेटमेंट केलेलं आहे की जोपर्यंत वसंतवर डोळे उघडे असणार तोपर्यंत वंचित सोडणार नाही. तुमचं काँग्रेसचं काय? तुम्ही बघा, मी शिवसेनेत होतो, शिवसेना बरोबर होती माझ्या. मनसेत होतो, मनसे बी माझ्या बरोबर होते. आता निवडणुकीत शेवटी एक परिवार आणि एक कुटुंब म्हणून आम्ही राहिलेलो आहे. शिवसेनेत बी कुटुंब म्हणून, आणि ज्या ज्या वेळेला मी पक्ष सोडला त्यावेळेला मी त्या जुन्या पक्षावर कधी टीका नाही केली आणि करणार बी नाही. मी तात्यांना बी सांगितलं की तुम्ही बी टीका करू नका, वाईट बोलू नका. एक मित्र म्हणून सल्ला दिला, त्यांनी ते त्यांचं ठरवलं. तर विषय असा होता की परिवार म्हणून राहिलो, कुटुंब राहिलो, एका ताटात खाल्लं, बसलो, उठलो, सुखदुःखाला गेलो, आजही जातो. आणि काँग्रेसमध्ये तर मला तुम्हाला सांगतो, काँग्रेसने आमदार केला, काँग्रेसने लोकसभेचं तिकीट दिलं. म्हणजे आता कुठलाही माणूस, आता माझं वय बी 54 आहे, अजून एक 7-8-10 वर्षांनी मी बी काय कार्यकर्ता राहिला असं नाही. पण आता काँग्रेस आलबेल आहे आणि काँग्रेसचे दिवस चांगले आहेत. सर्व समावेशक सगळं राजकारण. आपण पूर्वीबद्दल जरी शिवसेनेत होतो तर सर्व जाती धर्माला घेऊनच जात होतो. म्हणजे असं नाही की आपलं कुठला काय एक अजेंडा होता, आणि तोच अजेंडा काँग्रेसमध्ये. आणि आपण बघितलं असेल तर 70 वर्षामध्ये अनेक निवडणुका झाल्या. एक समजा आज भारतीय जनता पार्टी सत्ता, ती कायम राहणारी असं नाही. मी नेहमी म्हणतो काँग्रेस भर काळामध्ये असं पडलेली आहे देशामध्ये. तर भारतीय जनता पार्टी, कारण ही संविधान आहे, लोकशाही आहे, उलटी पार्टी होऊ शकते. आज काँग्रेसचे दिवस चालू होतील, भाजपचे राहतील, पुढं भाजपचे होतील, पण काँग्रेस ही देशामध्ये कधी सामनारा पक्ष नाही. हा पायामुळे रुजलेला आहे. अनेक तज्ज्ञ म्हणतात काँग्रेसचे नेते असे आहेत पण मतदार असे नाही, तो काँग्रेसला मतं टाकतो. आज तुम्ही कुठे गेलं तर काँग्रेसला मत आहेत, तुम्ही गेलं तर 5-50 हजार कोथरूडला बी मत आहेत. म्हणजे असं नाही की मतच नाहीत. आणि कसब्यात गेला तरी मत आहेत, आणि शिवाजीनगरला गेलं तरी काँग्रेसची मतं आहेत. आणि काँग्रेसची मतं फक्त आकार द्यायचं काम कार्यकर्ते करतात. मधल्या काळात जरा मोठी लाट होती, पण आज तुम्ही पहिल्या म्हणलं कुठल्या लाट राहिल्या नाहीत. राज ठाकरेंनी सांगितलं की पलोकर्म झाला मागच्या वेळेला, त्याच्यावर मोदी होते, पण यावेळेला कुठलीच लाट नाही. यावेळेला जनतेची लाट होती आणि ती लाट दिसत होती, पण ती आता पेटीत आहे. ती पण निवडणुका चांगल्या झाल्या, कुठे वाद झाले नाही शक्यता. पण एक पैशाचा किस्सा सांगतो. मला नितीन कदमनी फोन केला की म्हणजे हे पैसे वाटत, तुम्ही भाऊ जरा या. आणि मी 2 तास पोहोचलो पोलीस स्टेशनला, आणि 2 तास पोलीस स्टेशनला पोहोचलो. तात्याने बी आला असेल पण तात्याने ते, तर 2 तास मी गेलो तर पोलीस तिथं का हालचाल करत. मी गेलो मांडी घालून बसलो, आणि मग पोलीस यंत्रणा पळायला लागली. परंतु जमाबंदीचा जे भाजपची लोक तिथं जमून ओरडत होते ना, त्यांच्यावर कोणा नाही दाखल झालं, माझ्यावर दाखल. जमाबंदी मीच केली आणि भाजपची लोक बी माझ्या बरोबरच, आणि मग दोन्ही लोकांवर जमाबंदीचा तसा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. पण पोलीस किती पद ऐकतात तुम्हाला माहिती आहे. सत्य मला वैयक्तिक नोटीस दिली घरगुती, म्हणजे तिला होता तो विषय ना. पण निवडणूक ज्या पद्धतीने होत होती, केसकर साहेब होते, मटकरी होते, आम्ही होतो सभागृहात, पण आम्ही महानगरपालिकेमध्ये कधी कुरघोडीचं राजकारण केलं. म्हणजे मी शिवसेनेत होतो तरी मटकरी साहेब, आम्ही केसकर साहेबांकडे सल्ला विचारायला जायचो, आम्ही छाजेटांकडे जायचो, आम्ही बागवेंकडे जायचो, आम्ही अनिल भोसेंकडे जायचो, पण कधी आमच्यामध्ये कुटुंबता नव्हते. पण या 10 वर्षामध्ये कुरघोडीचं राजकारण चालू आहे. म्हणजे उद्या मी नेहमी म्हणतो केसकर सभागृहात आले की सभागृह थांबायचं, आणि थांबल्यानंतर सभागृहातल्या काय भूमिका पक्षाच्या मांडायच्या आहे. पण मांडल्यानंतर आम्ही एकत्र ज्यावेळेला बसायचो त्यावेळेला ते फक्त सभागृहाच्या चौकटीच्या ते असायचं. इथं सभागृहाच्या बाहेर बी कुटुंबता निर्माण होती, एकमेकाचे वैयक्तिक वार करायला लागले. म्हणजे तुम्हाला सांगतो बजेट देण्यापासून वातावरण खराब झालं. अण्णा बी होते काँग्रेसकडं, त्यांना असं वाटलं की एखादा काँग्रेसचा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, भाजपचा कार्यकर्ता आहे, तर त्याला ते एखादा वाढ जर फोडायचा असेल तर त्याला विचारून फोडायचे की तुला कसा पायन वाढ. त्याचे साक्षीदार आहे.
वाढ एखादा मतदारसंघ फोडायचा तरी ही लोक म्हणायची अरे हा कार्यकर्ता चांगला आहे, ह्याला मदत केली पाहिजे. विरोधक असला तरी तर आज ती परिस्थिती नाही राहिली. आज त्याला चिरफाड कशी होईल, तो उद्ध्वस्त कसा होईल, त्याच्या घरावर नांगर कसा फिरेल, असलं राजकारण आता झालेलं आहे. हे मी नेहमी सांगतो. काँग्रेसवाल्यांनी असं राजकारण केलं, आम्ही शिवसेनेत होतो, बोलून विचारायचे तुला काय अडचण आहे, तुला बजेट नाही का, तुला काय काम करायचे, तुला वैयक्तिक काय अडचण आहे का, हे काँग्रेसच्या काळामध्ये विचारलं जायचं आमच्या विरोधकांना. आम्ही हे आहेत केसकर बी साक्षीदार आहेत. आम्हाला बोलून सांगायचे की हे तुला अडचण आहे तर आम्ही करतो. इथं जे बजेट आलं तेच कट करायची सुरुवात झाली, उलटच चालू आहे सगळं. म्हणजे असं राजकारण या पुणेकरांनी बघितलं नाही. एक ते दुःख वाटतं. नाही नाही, निवडणुकीचं सांगतो जे काय झालं या निवडणुकीत. नाही जे पण झालं आता संपलं सगळं. त्यांनी सांगितलं 25,000 मी म्हणलं पेटीत गेला. आता याच्या पुढे काय झालं. राजकीय आरोप प्रत्यारोप चालू असतात प्रचारावरती. तुमच्या दोघांचा असा एखादा अनुभव आहे का जो आठवणीत राहील काही प्रचार करताना मतदारांच्या असा एखादा अनुभव सांगता आला? मला वंशी वस्तीमध्ये असा अनुभव आला पद्मावतीला, भरोती विधानसभेमध्ये. मला वाटतं की पहिला दुसरा दिवस होता प्रचाराचा. मी प्रचाराला गेलो आणि वंशी वस्तीमध्ये एक आजी, मी अजून ते 1000 रुपयाचं बोललो. 1000 रुपये मला पाकिट आत्ता माझ्या देवारायचं निवडणुकीतलं विचार 1000 रुपयाचं पाकिट त्या आजीची वयस्कर आजी होती. पण तिने बाबा हे 1000 रुपये तुला राहू दे, हे पैसे तुला राहू दे. कसले पैसे? तू माझ्याकडनं निवडणुकीसाठी तुला हे 1000 रुपये. आणि ते 1000 रुपये आता माझ्या घरी देवारायला ठेवले. मला वाटतं असे अनेक अनुभव त्याच्यानंतर पण आले. पण तो अनुभव माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मोठा होता. कारण सुरुवातीला गेलेच मला काही लोक बोलले वोट भी देंगे नोट भी देंगे, नुसतं बोलले पुरतं होतं. परंतु जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं तिथं सुद्धा मला वंशी वस्तीवरती मला बोलवलं. मी गेलो नाही. मला फोन आला, मी तिकडे गेल्यानंतर मला ते पाकिट विकताना रस्त्यामध्ये मला 1000 रुपये पाकिट मिळालं. माझ्या आयुष्यात नाही. आता बघा 30 वर्ष झालं मी निवडणुका लढतो आणि प्रत्येक वेळेला अनुभव वेगळे असतात. आमच्या शनिवारपेठेचं एक दातार कुटुंब आहे आणि त्यांचा फोन आला होता निवडणूक आपलं कोरोनाच्या काळात आणि भाऊ म्हणले आम्हाला ऍडमिट करून. मी तसंच केमला गेलो. केमला गेल्यानंतर ते दातारला ऍडमिट केलं. म्हणजे ते पैसे नाही, हे नाही, जागा नाही, ते आपली स्टाईल असतेच. पण मी त्याला तिथनं उचलला केमवरून आणि आमच्या मनपाच्या कॅम्पमध्ये नेला, ऍडमिट केला. पण ते काम करत असताना त्याच्या आई घरात गेली होती त्याला ऍडमिट करायला. रात्री 2ला त्याचा एक चुलत भाऊ आणि मी दोघांनी तिचा आजीचा येतो. तर ते कुटुंब रस्त्याने फिरवतो. आज नवरा बायको प्रचाराला फिरवतो. तर थोडं मनाला भावून गेलं की अशी बी लोक या जगात आहेत आणि सकाळी घालतात घरी यावायला यायचं. म्हणजे हे असे लोकांनी लक्षात ठेवलं आपण केलेलं काम. आणि बिबवेवाडीमध्ये त्या दातारचा मामा आणि मामी मला भेटली. माझ्याबरोबर आबळ झाजेड होते. त्यांनी रस्त्यावर ताट आणलं, ववळ्याला ताट आणलं आणि त्यांनी सांगितलं की मी दातारचा मामा मामी. आबळ झाजेडच्या हातात त्यांनी पाकिट दिलं की तुम्ही या निवडणुकीत खर्च करा. आबळ झाजेड या निवडणुकीत तुम्ही खर्च करा. आणि त्या म्हाताऱ्याने ओवळलं. असे अनेक किस्से आहेत. म्हणजे हे काही एक नाही, लाखो किस्से आहेत. पण हा किस्सा काय सांगितला ते कोरोनाच्या काळात केलेलं काम लोक जाणीव ठेवतात. मी चंदननगरला गेलो, इकडे गेलो तर चंदननगरला गेलो तर तिथं काय माझ्या ओळखीचे भेटले. एक जण म्हटलं तुम्ही यवतला उभे होते, मला चहा पाजला होता. मी यवत मध्ये माझं गाव आहे. मी कधी गेलो तरी तिथं
चहाला थांबतो आणि मग गप्पा टप्पा एक 10-20 लोक भेटतात. तर पुण्यावरून येणारे लोक थांबतात मला बघून, 200 तरी गाड्या थांबतात, मी तासभर थांबलो. तो म्हणला तुम्ही मला चहा बाजला होता, तुम्ही मला ओळखत नाही, पण आता मी ते चहाच्या बदली तुम्हाला मी मत देणार असे. नाही नाही, काँग्रेसचा अरे तुम्ही कमाल आहे ना. काँग्रेसचं तिकीट मला म्हणजे खरं सांगतो, मी कोणाला मागायला बी नाही गेलो, पण मी इच्छा व्यक्त केली. आणि त्यांनी काय केलं, काँग्रेस पक्षाने सगळ्यांचं जनमत घेतलं पुण्यामध्ये, आणि उमेदवार कोण असावा काँग्रेस पक्षाचा ह्याच्यासाठी त्यांनी जनमत घेतलं आणि जनमतामध्ये मला लोकांनी लाईक केलं. मग किती केलं काय केलं, पण सगळ्यांपेक्षा मला लाईक केलं, आणि मग काँग्रेस पक्षाने त्याच्यावर मला उमेदवारी दिली. म्हणजे मी नेहमी व्हायचं की मी पुणेकरांचा उमेदवार आहे, पुणेकरांनी शिफारस केलेली आहे, आणि काँग्रेस पक्षाने पुणेकरांना विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली. त्यामुळे मी पुणेकरांचा उमेदवार आहे. मी सारखं सातत्याने महिनाभर तेच बोलत होतो, आणि म्हणून मला काँग्रेस पक्षाने यावेळेला जो सर्वे केला त्याच्यामध्ये माझं नाव आलं, आणि मग राहुल गांधींच्या मार्फत माझं तिकीट पुण्यामध्ये. नाही मला ज्या दिवशी जाहीर झालं त्या दिवशीच कळलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.